म्हणून ओंकार वाचक आहे म्हणजे अभिधान आहे, आणि आत्मा वाच्य आहे म्हणजे अभिधेय आहे. म्हणजे ओंकार आणि आत्मा यांचं ऐक्य आहे. म्हणून ओंकाराच्या मात्रा आणि आत्म्याचे चरण म्हणजे पाद हे जे आहे यामध्ये ऐक्य आहे. ओंकाराच्या मात्रा ह्याच आत्म्याचे चरण आहेत. अकार उकार मकार या ओंकाराच्या मात्रा आहेत. थोडा शास्त्रीय भाग आहे याच्यामध्ये, फक्त आम्हाला ऐक्य समजून घ्यायचंय. ओंकार हा वाचक परब्रह्म स्वरूप आहे, बस. यांच्यामध्ये अभेद आहे एवढा एक समजून घ्यायचं आहे. म्हणजे ओंकाराची उपासना एकांगी न करता सर्वांगाने परिपूर्ण असा विचार ओंकाराचा आम्ही करायचा. एकांगी विचार करू नये, ठोकळे भाद साधन करू नये. किंवा एका चरणाचा विचार करणं, त्याचीच उपासना करणं हे ठोकळे बाद साधन आहे, काकांनी सांगितलेलं आहे. परंतु सर्वांग संपूर्ण ओंकाराचा अभ्यास करणं, त्याचं ती पूर्ण परिपूर्ण असा तो विचार आहे आणि तो ऐक्यापर्यंत आम्हाला घेऊन जातो. म्हणून हे सगळं आम्हाला बघणं आहे. म्हणून आत्म्याचे चरण आणि म्हणजेच पाद ह्या ओंकाराच्या मात्रा आहे. अकार उकार मकार ओंकाराच्या मात्रा आहे. आता जागृत अवस्था जी आहे त्या जागृत अवस्थेमध्ये वैश्वानर हा ओंकाराचा पाद आहे, परंतु आणि ओंकाराची पहिली मात्रा अकार आहे. आता या वैश्वानर आणि अकार मध्ये कोणतं साम्य आहे? तर हे साम्य सांगताना श्रुती म्हणते की व्यापकता हा गुण समान आहे. वैश्वानर म्हणजे जागृताभिमानी आत्म्याला वैश्वानर म्हणतात, आणि हा आत्म्याचा प्रथम पाद आहे. आणि ओंकाराचा अकार हा प्रथम मात्रा आहे, पहिली प्रथम मात्रा आहे. या मात्रा आणि प्रथम पाद मधलं जर साम्य कोणतं असेल तर ते व्यापकत्व हा गुण समान आहे. अकाराणाम अक्षराणाम अकारोस्मी असं गीतेने पण म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये अ आहेच की नाही, अकार आहेच की नाही. म्हणजे अकार हा सर्व शब्दांना, भाषेला, या सगळ्याला व्यापून आहे की नाही. म्हणजे सर्व व्यापकत्व त्याच्यामध्ये आहे की नाही, ते आकारामध्ये, असं लक्षात घ्यायचं. आणि इकडे वैश्वानर जो आहे आत्म्याचा प्रथम पाद, यांनी सुद्धा संपूर्ण जगताला व्याप्त केलंय की नाही. मग असं सर्व व्यापकता या दोन्ही याच्यामध्ये आहे. इकडे भाषाशास्त्रामधला आकार त्यांनी सांगितलेला आपल्याला व्यापकतेच्या दृष्टीने, आणि इकडे ओंकाराचा प्रथम चरण सांगितलेलं आहे वैश्वानर, की ज्यांनी विश्वाला सगळं व्यापक केलंय. असं दोन्ही याच्यामध्ये ही समान व्यापकता हे समान आहे, म्हणजे यांचं ऐक्य आहे. आणि आता नुसत्या एकांगाने जर आम्ही उपासना केली, एकाच पादाची आणि एका मात्रेची उपासना केली, तर काय होतं? तर श्रुती म्हणते की सर्व कामांना पूर्ण होतात, हे श्रुतीने सांगितलेलं आहे. आता द्वितीय पाद स्वप्नावस्था आहे. आत्म्याचा द्वितीय पाद स्वप्नावस्था, आणि त्याचा स्वप्नावस्थेचा अभिमानी आत्मा तैजस आहे. हा सूक्ष्म आहे, तो श्रेष्ठ आहे. आणि इकडे उकार अकारापेक्षा पुढची मात्रा आहे म्हणून श्रेष्ठ आहे. ओंकाराचं चरण, ओंकाराची मात्रा उकार आहे, आणि इकडे ओमचं पाद तैजस आहे. मग तैजस आणि उकार याच्यामध्ये उकार हा पुढचा असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. उकार हा पुढचा आहे, अकारापेक्षा उकार पुढचा असल्यामुळे तो श्रेष्ठ आहे. म्हणजे उत्कृष्टता हे महत्वाचं साम्य या त्याच्यामध्ये आहे. द्वितीय पादामध्ये आणि द्वितीय मात्रेमध्ये उत्कृष्टता हे महत्वाचं साधन आहे. कारण अकार व मकाराच्या मध्ये उकार आहे. आणि द्वितीय पाद तेजस आणि विश्व, आणि हा तेजस विश्व आणि प्राज्ञेच्या मध्ये आहे. म्हणून उभयत्व आणि उत्कृष्टत्व ह्या दोन्ही गोष्टी ह्या समान आहेत. इथे यांचं ऐक्य आहे. उत्कृष्ट आहे, दुसरा द्वितीय पाद आणि द्वितीय मात्रा असल्यामुळे उत्कृष्ट आहे, आणि मध्ये आहे, तैजस मध्ये आहे, आणि इकडे उकार सुद्धा मध्ये आहे. अकार आणि मकाराच्या मध्ये उकार ही मात्रा मध्ये आहे, दोन्ही मध्ये आहे. म्हणजे उभयत्व आहे याच्यामध्ये, म्हणून हे श्रेष्ठ आहे असा विचार आम्ही करायचा. नीट समजून घ्या.
माहिती म्हणून समजून घ्यायची, उपासनेच्या दृष्टीने एकांगी साधन माझ्याकडून होऊ नाही म्हणून फक्त समजून घ्यायचंय, बाकी काही नाही. तृतीय मात्र मकार आहे आणि तृतीय पाद प्राज्ञ आहे. तर मापन आणि लय स्थानामुळे याच्यामध्ये एकत्व आहे. आता मापन आणि लय स्थानातलं एकत्व कसं हे आपण सविस्तर जर बघितलं तर बराच वेळ जाईल. एवढंच लक्षात घ्यायचंय की मापन आणि लय स्थानामुळे हे एकत्व आहे. असे मात्रा आणि पाद यांच्यात ऐक्य आहे. आणि हे ऐक्य कशाला बघायचे, तर कोणत्याही एका पादाची एवढ्या मात्रेची उपासना न करता समग्र ओमची उपासना आम्हाला करायची आहे. म्हणून ठोकळेबाज साधन न करता बारकावे टिपत टिपत साधन करायचंय. प्रत्येक मात्रा आणि प्रत्येक चरण यांचं ऐक्य लक्षात घ्यायचं, त्यातले बारकावे लक्षात घ्यायचे की ह्या उपासनेने नेमकं आम्हाला काय फळ मिळणार आहे. आणि असा त्याची बारकावे लक्षात घेत ठोकळेबाज साधन सोडून बारकावे टिपत टिपत आम्ही समग्र साधन करावं, संपूर्ण ओमची उपासना करावी. म्हणजे मग आम्ही परब्रह्म स्वरूप होतो, ऐक्याला पावतो. हा ह्या सांगण्या मागच्या ह्या श्रुतींचा उद्देश आहे. रामकृष्ण हरी. आज हे सविस्तर परत आपण अधिकार वाणीमधून ऐकू. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा धर्मलिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणांना नतमस्तक होतो आणि आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आपण अभ्यासाला प्रारंभ करूया. मिळून आपण अभ्यास करू. त्या दृष्टीने शांती पाठाला सुरुवात करू. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हित कर हो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी तो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. काल 8, 9, 10 आणि 11 असे 4 मंत्र आपण पाहिलेत आणि 4 मंत्रांच्या संदर्भात सगळं स्पष्टीकरण झालं.
मला एक लक्षात आलंय की मांडुक्य ऐकत असताना पुष्कळ जणांना असं वाटतं की काल जे सांगितलं तेच आज सांगितलं, आज वेगळं काय सांगितलं. आणि कठीण जात आहे मात्रा आणि पाद. मग काय करायचं याच्यातनं? याचं उत्तर असं आहे की काल जे 4 मंत्र आपण सांगितले त्या मंत्रावर 5 कारिका लिहिल्या आहेत. कालच्या 4 मंत्रांवर 8, 9, 10 आणि 11 या 4 मंत्रांवर 5 कारिका लिहिल्या आहेत. 19, 20, 21, 22 आणि 23. आता मंत्रांचं स्पष्टीकरण कारिकांमध्ये आहे. आता मंत्रांचं आपण काल चिंतन मांडलं या ठिकाणी. आता त्याच्यावर कारिकांनी केलेलं जे स्पष्टीकरण आहे ते जेव्हा मांडायची वेळ येईल तेव्हा कालचं रिपीट झाल्यासारखं वाटेलच ना. यात गैरसं काहीच नाही आहे. परंतु अरे कालचंच सांगितलं बा असं न समजता, आणि या रिपिटेशनची गरज पण आहे. याचं कारण नाही तर भगवत पूज्यपाद गौडपादाचार्यांनी कारिका लिहिल्याच नसत्या. ज्या अर्थी त्यांनी कारिका लिहिल्या त्या अर्थी नुसते मंत्र आपल्यासाठी पुरेसे नाहीत. आपल्यासाठी म्हणून कारिका आहे. काका सांगतात की साधना मोठी विचारपूर्वक करावी लागते. साधना खूप सूक्ष्म असते. साधनाभ्यास हा शब्द ऐकायला सोपा आहे, पण साधना करायला इतकं जागरूक राहावं लागतं. त्यातला एक मुद्दा या ठिकाणी सांगतो, कारण की काही भाग आज येऊन गेलाय वक्तव्यामध्ये. हे जे विश्लेषण सकाळी थोडक्यात होतं ना, संदर्भ किंवा सार रूपाने, ते खूप महत्वाचं असतं. मग त्यात जो भाग आला नाही तो मला थोडासा सांगायचा आहे की साधना करत असताना जागरूक राहा असं वक्तव्यामध्ये आलेलं आहे आज सकाळी. जागरूक राहायचं म्हणजे काय करायचं? त्याचं उत्तर आहे लौकिकातले संदर्भ जिवंत ठेवून जो साधना करतो त्याची साधना मेल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर काकांचं वाक्य आहे. खूप विचार करा. इतके बारकावे या क्षेत्रामध्ये आहे की जर बारकावे समजले नाही आणि आम्ही जर कृतिशील म्हणजे ठोकळेबाज साधनाच करत राहिलो तर हाती काही लागण्याची शक्यता नाही. आणि म्हणून एकत्व जर बघायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय नाही हे समजलं पाहिजे की नाही. त्यासाठी आम्ही काय मिळवलं पाहिजे हे समजलं पाहिजे की नाही. नाही तर साधना ठोकळेबाज होते. उदाहरणार्थ ब्रह्मस्वरूपाला आकार नाही, तुरीयाला आकार नाही, तुरीय हे ध्येय सुद्धा नाही. आता आला प्रश्न, मग तुरीय ध्येय नाही तर ध्येय ते असतं जे प्राप्त करून घ्यायचं असतं. तुरीय ध्येय का नाही? कारण तुरीय माझं स्वरूप आहे. तुरीयला ज्ञान नाही कारण तुरीय ज्ञान स्वरूप आहे. आणि तुरीय प्राप्त करत असताना जर त्याग केला नाही, वैराग्य बांधलं नाही तर होणारी साधना ही ठोकळेबाज साधना होते. हे बारकावे आम्हाला विचाराने अत्यंत सूक्ष्मतेने समजून घ्यायचे. हे जर आम्ही समजावून घेतले नाही तर काय होतं, वर्षानुवर्ष साधना होते पण त्या साधनेचं पाहिजे तसं फलित आम्हाला मिळत नाही. संपूर्ण ओंकार ब्रह्मस्वरूपामध्ये आम्हाला एकरूप करतो. तो आम्हाला एक दिवस ब्रह्मरूप केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ब्रह्मरूप आहे, दत्तात्रय ब्रह्मरूप आहे, राम ब्रह्मरूप आहे, सूर्य ब्रह्मरूप
आहे, तुरीयच आत्मा आहे. म्हणून तुरीय बद्दल बोलता येत नाही. म्हणून वाच्यवाचक संबंध त्या ठिकाणी नाही. तुरीय बद्दल सांगता येत नाही. तुरीय बद्दल ऐकता येत नाही. वाचता सुद्धा येत नाही. त्याचा अर्थ सुद्धा करून घेता येत नाही. पण त्याचा अनुभव करता येतो. मग आता हे सगळं आम्हाला जर बरोबर नीट समजून गेलं आणि आम्ही त्या पद्धतीने जर राहिलो तर मग सगळं काम होतं. नुसतं ओम ओम असे उच्चार करून ब्रह्मरूपता येणार नाही. येणार नाही. त्रिवार सांगतो. नुसत्या उच्चारणाने ब्रह्मरूपता होणार नाही. त्याच्या मागे असलेलं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल. उच्चारण करत असताना जर कुठल्या एका अक्षरावर जोर आला, भर पडला, उदाहरणार्थ तर आम्ही सगळीकडे पूज्य मानल्या जाऊ. आम्हाला मान सन्मान मिळेल. लौकिकात भरभराट होईल. पण ब्रह्मरूपता येणार नाही. उ वर जर जोर दिला गेला उच्चारताना तर आम्हाला ज्ञान संपन्नता येईल आणि आम्ही उपासना करण्याकडे लागू आणि त्या उपासनेच्या चक्रामध्ये बाहेर येणार नाही. उपासना वाईट नाही, पण उपासना सर्वस्व नाही. नीट लक्षात घ्या या गोष्टी. नाहीतर उपासनेची टिंगल करता आहे असा त्याचा अर्थ घेऊ नका. असा मला म्हणायचा नाही. पण ते सर्वस्व नाही एवढं मात्र विसरू नका. तिसरं लयस्थान. लयस्थानामध्ये जागृती आणि सुषुप्ती, जागृती आणि स्वप्न दोनही अवस्था येतात आणि त्या ठिकाणी समाविष्ट होतात. म्हणून लयस्थान मोजण्यासाठी आहे. पण लयस्थान परिपूर्णत्व नाही. आणि ही गोष्ट जर लक्षात घेतली तर शून्यामध्ये जीव थांबणार नाही. आता विश्व आणि आकार यांचं ऐक्य दाखवलं आहे. विश्व म्हणजे जागृती आणि आकार मात्रा आपल्याला पाहिलाय. 3 अवस्था आहेत, त्यांना पाद असं म्हणतात. आणि अ उ आणि म यांना मात्रा असं म्हणतात. आता अकार हे सगळ्यात पहिल्यांदा ओंकार मध्ये येतं. अ येतो पहिल्यांदा, म्हणून त्याला प्राथमिकता आहे. आणि अ ची व्याप्ती आहे. क ख ग घ ङ सगळ्यामध्ये अ असल्यामुळे अ ची व्याप्ती आहे. आणि म्हणून प्राथमिकता आणि व्याप्ती या दोनही गोष्टी समान आहेत. म्हणून विश्व आणि आकार एक आहे. पादा मात्रा हा मात्राश्च पादा. पादा आणि मात्रा एक आहे म्हणजे चरण आणि मात्रा एक आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती याला चरण असं म्हणतात किंवा पाद असं म्हणतात. आणि अ उ आणि म यांना मात्रा असं म्हणतात. यांच्यामध्ये ऐक्य आहे. दुसरं तैजस आणि उकार. कृती नंबर 20. तैजस आणि उकार यांच्यामध्ये एकरूपता आहे. आता उपासनेतून ही एकरूपता कळते. कळत असताना उत्कर्ष आणि उभयरूपता आमच्या लक्षात आली पाहिजे. आणि जर ही लक्षात नाही आली तर पुन्हा याचा अभ्यास आम्हाला समानतेने करता येत नाही. आता उत्कर्ष कसा आहे तर सूक्ष्म आहे. कर्मापेक्षा उपासना ही सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे ती श्रेष्ठ आहे. म्हणून अकार आणि मकार या दोनच्या मध्ये ती आहे. म्हणून ती उभयरूप पण आहे. अ आणि म याच्यामध्ये उ असल्यामुळे ती उभयरूप पण आहे. हा उ म कडे जातो आणि अ मधून आलेला आहे. अ आ इ ई उ अ मधून आलेला आहे आणि म मध्ये चाललेला आहे. म्हणून हा उभयरूपता आहे. म्हणून तैजस आणि उकार यांचं ऐक्य आहे. प्राज्ञ आणि मकार
यांचं ऐक्य समजलं पाहिजे. म्हणजे माप, जागृती आणि स्वप्न हे सुषुप्तीमध्ये लयाला जातात, म्हणून लय स्थान आहे. हा त्यांचा सारखेपणा आहे आणि ते त्यात समाविष्ट होतात, म्हणून मोजणे त्याला माप असं म्हणतात. हे आम्हाला समजलं. एकदा एकरूपतेचा निश्चय झाला की तो काय करतो, सर्व भूतांना पूज्य आणि वंदनीय ठरतो. आणि आता आजची शेवटची कारिका 8, 9, 10 आणि 11 या मंत्रांची शेवटची कारिका 23 नंबरची. अकारो नयते विश्वम, उकारश्चापि तैजसम, मकारश्च पुनः प्राज्ञम, ना मात्रे विद्यते गती. 3 मात्रांचा वेगवेगळा विचार केला तर कुठलंही गती मिळणार नाही, तुमचं भलं होणार नाही. ओंकाराची स्वरूपासह उपासना करावी. ओंकारांच्या मंत्रामध्ये खंड पाडू नये, म्हणून अमात्रे, मकारश्च पुनः प्राज्ञम, ना मात्रे, न अमात्रे विद्यते गती. ही अमात्राने कोणतीही गती प्राप्त होत नाही. याचा एक बारकावा मोठा सुंदर सांगितलेला आहे आणि तो बारकावा आम्हाला समजून घेतला पाहिजे. बदलत्या परिस्थितीशी आपले विचार सुद्धा सुसंगत. का बरं? का बरं असं? अमात्रे कुठलीही गती नाही याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की बघा, उदाहरण देतात. कमळ आहे, कमळाला देठ आहे, कमळाला पराग आहे, कमळाला पाकळ्या आहेत. देठ, पराग आणि पाकळ्या, 3 अवस्था, 3 मात्रा, कमळाचे 3 भाग. आता हे जर तोडून दाखवले, हे देठ वेगळं केलं, पराग वेगळे केले आणि पाकळ्या वेगळ्या केल्या, तर कमळ शिल्लक राहील का? कमळ शिल्लक राहणार नाही. म्हणून कुठल्याही कवितेचे तुकडे करून करून ती कविता जर मांडल्या गेली तर नेमका त्याचा उद्देश लोकांसमोर येत नाही, कुणाला कळत नाही. तसा ओंकाराचे जर तुकडे केले, अ, उ आणि म, किंवा पाद केले, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, तर चालणार नाही. म्हणून पाद आणि मात्रा या एक आहेत हे आम्हाला लवकर लक्षात आलं तर आमचं भलं झालं म्हणून समजा. नाही तर होत आम्ही काय वेगळं करतो का? हे बघा, स्वप्नामध्ये विषय चिंतन करतो आणि जागृतीमध्ये जर आम्ही नाम घेत असेल तर वेगळं झालं की नाही झालं? जागृती स्वप्नी पांडुरंग तुकोबा काय म्हणतात, यांचं ऐक्य झालं पाहिजे. आणि जागृतीमध्ये जर आम्ही स्वप्न बघत असू, तुम्ही म्हणाल जागृतीमध्ये कसं स्वप्न पाहतात? जागेपणी सुद्धा स्वप्न पाहिल्या जातं. पटतं ना की नाही पटत? दिवा त्याला स्वप्न मनोराज्य का काका? हो, त्याला मनोराज्य असं म्हणतात. जागृतीतल्या स्वप्नाला मनोराज्य असं म्हणतात. जागृतीमध्ये पाहिल्या गेलेलं स्वप्न हे मनोराज्य आहे. आणि मनोराज्यामध्ये साधकांनी आपला वेळ कधीही दवडायचा नसतो. मनोराज्य अत्यंत क्षणभंगूर, तकलादू, न टिकणार असतं. आणि बहुतेकदा जीवाचा स्वभाव मनोराज्य करण्याचा असतो. आता कोणतं मनोराज्य सांगू तुम्हाला एखादं? सध्या आमच्याकडे निवडणुका होतात आहे नगरपालिकेच्या. मी निवडून आलो, नगराध्यक्ष झालो.
तर मग काय काय होईल आणि मी किती श्रीमंत होईल. मनोराज्य. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात. आमच्याकडे नगरपालिका आहे. मनोराज्य. मी जर मेयर झालो तर जीवाला मनोराज्य करायला काहीही लागत नाही, पण जागृतीतल्या प्रत्येक घटना जर मिथ्या आहे तर मनोराज्य मिथ्याचं स्वप्न. कळतंय माझं म्हणणं? कळतंय. आपण एखाद्या वेळेला सिनेमा पाहतो आणि त्या सिनेमामध्ये असलेले जे कलाकार आहेत ते त्या सिनेमामध्ये टीव्ही बघत असतात. टीव्हीवर बातम्या दाखवतात, त्या बघत असतात. आता ऑलरेडी तो काय आहे, सिनेमा आहे, त्याच्यामध्ये ते टीव्ही पाहून राहिले. ऑलरेडी जागृती मिथ्या आहे, त्याच्यामध्ये मनोराज्य करून राहिले. काय होईल? काहीतरी लागेल का हाती? आणि म्हणून जागृतीतल्या मनोराज्यामध्ये लागायचं नाही. काही जण प्लॅनिंग नाव देतात त्याला. प्लॅनिंग असं नसतं. प्लॅनिंग फक्त काय करायला पाहिजे एवढं ठरवून मोकळं व्हायचं असतं. त्याच्यामध्ये रममाण व्हायचं नसतं. रममाण झालं की ते मनोराज्य झालं. प्लॅनिंग करावं, असं करू तसं करू, 10 लोक येणार आहे, एवढी भाजी लागेल, हे लागेल ते लागेल, जेवणाची इथे इथे व्यवस्था करू, संपू. पण असं केल्यानंतर त्यांना असं वाटेल, मग ते म्हणतील तुमच्यासारखं कोणीच केलं नाही. झालं, आता सुरू झालं मनोराज्य. मनोराज्याला कुठला तरी एक आधार लागतो आणि आधारावरून ते आधेय नुसतं पसरत असतं. आणि म्हणून यांनी काय म्हटलं आहे, ते उत्कर्ष आहे, त्याची वाढ आहे. सारखी ही जी स्वप्नसृष्टी आहे ना, ती खूप वाढत असते. पण स्वप्नसृष्टी संपत नसते, मनोराज्य संपत नसतं. त्याचं चालूच असतात कल्पना. आमच्या यवतमाळला एक माणूस आहे, नाव सांगत नाही. लोकसभेकरता उभा राहिला. लोकसभेकरता उभा राहिला, डिपॉझिट संपलं. मग विधानसभेसाठी उभा राहिला. तिथेही सुपडा साफ झाला. आता नगरपालिकेमध्ये त्याची पार्टी किंवा तो नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल असं त्याला वाटत नसल्यामुळे वार्ड मेंबर म्हणून उभा झाला. कुठपर्यंत घसरावं? आणि अजून वार्ड मेंबर म्हणून येईल असा विश्वास तयार झाला. उभा आहे सध्या. कुठे कुठे उभं राहता यायचं, मनोराज्य संपतच नाही. पहिलं एवढं मोठं मनोराज्य केलं, मग त्याच्यापेक्षा थोडस लहान मनोराज्य केलं, आता सगळ्यात लहान मनोराज्य केलं. आता हा जर वार्डात पडला, जागेपणीचं मनोराज्य हे घातक असत. त्यांनी आपला जीवनाचा वेळ बर्बाद होतो. दुसरी गोष्ट, ते अल्पकाळ सुख देणारं आणि अधिक काळ दुःख देणारं असतं. ह्याच्या ऐवजी जर ते झालं असतं तर काय झालं? एक व्यक्ती मला भेटली होती, त्यांच्या मुलाचं लग्न झालं आणि त्यांना ती सून पसंत नव्हती. त्या म्हणल्या, मी माझ्या मुलाला डायव्हर्स घ्यायला सांगणार आहे, आता नातलग होते माझ्या, आणि दुसरी मुलगी बघणार. या मधल्या काळात त्यांना काही प्रॉब्लेम्स आले आणि त्या गेल्या. काय झालं जीवनात? असले मनोराज्य इथपर्यंत की हे मी करणारच या निश्चयापर्यंत त्यांचं मनोराज्य येऊन पोचलं. मुलाची काहीच तक्रार नव्हती त्याच्या पत्नीबद्दल. असं असताना मुलाच्या आईने एवढे स्वप्न पाहावे आणि मग जर मरण येत असेल तर गती काय येईल?
म्हणून प्रारब्धे तू इह भुज्यता, असलेलं प्रारब्ध आनंदाने भोगणं परमार्थ आहे. प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ तडीला जाण्याची शक्यता नाही. काल मी एका साधकाला याच्यावर बरंच काही सांगितलं आहे आणि भाग्याने त्याचा पुन्हा प्रपंच जो उद्ध्वस्त झाला होता तो जुळून आलाय. जुळून आल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा आता दुर्लक्ष करू नको, नाहीतर सद्गती मिळण्याची शक्यता नाहीच. एकमेकांपासून विलग होऊन राहताय आणि तुम्ही साधना करत बसताय. तुमची साधना कशी फळाला जाणार? गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर ताडीमोड करायचा, कसा तुम्हाला मोक्ष मिळणार आहे? म्हणून प्रपंच तोडून, प्रपंच मोडून परमार्थ होत नसतो. जयाचे अरत्र धड नाही, तयासी परत्र पुससे काही. म्हणून असो गोठी पाही पंडू कुमारा, माऊली म्हणते. समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका. फार पाठ आहे सगळ्यांना, पण याचा गैरअर्थ खूप झालाय. मग घ्यावे परमार्थ विवेका, तेथे आळस करू नका विवेकी हो. प्रपंचाकडे दुर्लक्ष करणं नाही. आणि विरक्तीचं सोंग करणं बरोबर नाही. विरक्ती ही विकृती नव्हे. विरक्ती ही विकृती नव्हे, त्याची निर्मितीच तेवढ्यासाठी झालेली आहे, मोक्षासाठी. विकृतीसाठी विरक्ती नाही आहे. म्हणून विकृती आहे हे, विरक्ती आहे हे दाखवावंसं वाटणं ही विकृती आहे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काय आहे ओवी? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. परिस्थितीला जाणून मला आपल्या विचाराला परिस्थितीशी सुसंगत ठेवावं लागेल. विसंगत ठेवल्याने परमार्थ होणार नाही. विसंगत ठेवल्याने परमार्थ होणार नाही. तुम्ही जर चुका करत असाल जगण्यामध्ये आणि तुमचं मन जर तुम्हाला खात असेल, तर खाणारं मन तुम्हाला परमार्थात पूर्णत्वाकडे जाऊ देत नाही. रामकृष्ण हरी सुखाने म्हणू देत नाही. ते रामकृष्ण हरीला खाऊन टाकतं खाणारं मन. परमार्थातल्या विकृती खूप आहेत. काका अनेक उदाहरणं देतात आणि आम्ही विकृत परमार्थाला फार किंमत देतो. एक महाराज फक्त दुग्ध प्राशन करायचे, बस ते गाईचं दूधच घ्यायचे, बाकी काहीच नाही, अन्न नाही घेतलं त्याने. त्यावर तुकोबा म्हणतात की त्यांच्या प्रारब्धातच अन्न नव्हतं, दूधच होतं फक्त. आम्ही त्यांनी काय होऊन जातो, अरे बापरे, आश्चर्यचकित होतो. मग ते फार मोठे विरक्त आहे असं आम्हाला वाटतं. काही जण कंदमुळं किंवा झाडांच्या पालांचा रस खाऊनच राहतात. त्यांच्या प्रारब्धात कंदमुळं आणि झाडांच्या पालांचा रसच आहे, बस एवढंच लक्षात ठेवा. त्या विरक्तीने दिपून जाऊ नका, असा परमार्थ नाही. चारी ठाव स्वयंपाक, षड्रस अन्न, सर्व पक्वान्य आले याच्यामध्ये. ह्याच्यासह तुम्हाला जीवन जगण्यात गैर काही नाही, फक्त त्याच्या चवीच्या आसक्तीत रमायचं नाही. पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, दालबाटी खाण्यासाठी विरोध नाही.
हल्ल्यानंतर त्याच्या चिंतनासाठी विरोध आहे. त्या दिवशीचा खूपच छान झाली होती आणि आजची तशी नाही झाली. इथे गडबड आहे सगळी. किंवा त्यांच्याकडे छान होते आणि आपल्याकडे चांगली होत नाही. कॉमन आरोप आहे हा. प्रत्येकाला दुसऱ्याकडलं नेहमीच आवडत असतं, कारण ते एखाद दिवशी मिळत असतं ना, त्यामुळे रुचकर वाटत. आपल्याकडे रोज मिळत असतं आणि कायम उपलब्ध असतं, त्यामुळे कंटाळा येतो. एकदा अनासक्ती झाली की राज्य वैभव असलं तरीही काही हरकत नाही. अभ्युदय आणि निःश्रेयस अशा दोन गोष्टी सांगितल्या. 10 हत्तीवर लादल्या जातील एवढ्या सुवर्ण मुद्रा तुमच्या जवळ असायला हरकत नाही. मुद्रांचं चिंतन नका, त्याला निःश्रेयस असं म्हणतात. एवढ्या मुद्रा असणं याला अभ्युदय असं म्हणतात. त्यामुळे तुमचं श्रीमंती परमार्थाच्या आड येत नाही. वैभव परमार्थाच्या आड येत नाही. आसक्ती परमार्थाच्या आड येते. तिथे राहून विरक्त राहता येतं. तिथे राहून विरक्त राहता येतं. याला वानप्रस्थ असं म्हणतात. डॉक्टर काका आपल्याला वानप्रस्थापर्यंत वाटचाल करा असं सांगतात. आणि ही वाटचाल आम्हाला बरोबर करता आली पाहिजे, योग्य पद्धतीने करता आली पाहिजे. आजच्या वक्तव्यात आजच्या कारिकांचा बराचसा उल्लेख झालेला आहे. कोणतीही गोष्ट तोडून मोडून केली की परिपूर्णत्वाचं फळ नाही मिळत. लौकिकातले फळ हे नेहमी प्रारब्धाने मिळतात. परमार्थ हा क्रियमाण स्वातंत्र्यातून आहे, म्हणजे पुरुषार्थातून असतो. परवा ही गोष्ट मी एका ऑस्ट्रेलियातल्या मुलीला सांगितली. प्रपंचात जे मिळतं ते प्रारब्धाने मिळतं, परमार्थात मिळतं तो पुरुषार्थ असतो. हे जर आम्हाला नीट समजून घेता आलं तर आमचा परमार्थ सुफलित होतो. योग्य पद्धतीने तो आचरणात आणला जातो. आणि तेवढा आचरणात आणून घेण्यासाठीच आजचा हा सगळा अभ्यास या ठिकाणी योजना आहे. म्हणून परमार्थ सूक्ष्म आहे. नारदांनी सांगितलंय प्रत्येकाचा मार्ग भिन्न भिन्न आहे. कंपास मध्ये डी होती पहा पूर्वी आपल्याला, त्या डी वर अनेक बिंदू आहेत. त्या प्रत्येक बिंदू मधून डी वरच्या बिंदूला जोडून जर रेषा आखली तर 5 किलोमीटर नंतर दोन अगदी लागण असलेल्या बिंदूमध्ये 5 मैलाचं अंतर पडतं. एवढ्या दूर जातात त्या एकमेकांपासून. ज्या एकाला एक बिंदू लागलेला दिसतो तो, त्याच्यामुळे दोन साधकांची सारखी साधना असत नाही, पण एका उद्देशाने साधना असते. म्हणून परमार्थ याला मार्गरहित पंथ असं म्हणतात, त्याला अनध्वग असं म्हणतात. परमार्थ कसा आहे? अनध्वग आहे, मार्गरहित पंथ. म्हणून पुष्कळदा समजलं 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 असं वाटतं, पण एक वेळ समजलेलं काय समजलं हे सुद्धा सांगता येत नाही, असं ते समजलेलं असतं. समजलेलं बोलतोय बरं का, न समजलेलं तर नाहीच सांगता येणार. समजलेलं सुद्धा काय समजलं असतं कळत नाही, फक्त आनंद राहतो त्या ठिकाणी. ब्रह्मस्वरूप नित्य प्राप्त आहे आणि त्या नित्य प्राप्त ब्रह्मस्वरूपासाठी प्रवास कोणत्या दिशेने करणार? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व आणि अध 10 दिशांनी प्रवास केला तरी ते सापडत नाही, कारण आहेच तुझ्यापाशी.
किती वेगाने प्रवास करशील, जेवढ्या वेगाने प्रवास करशील तेवढ्या दूर जाणार आहेस. त्यामुळे स्थैर्यच महत्वाचं आहे. कोणत्या वाहनाने प्रवास करशील, मन हे वाहन सुद्धा त्या प्रवासासाठी उपयोगाचं नाही. आणि बुद्धीला जर वाहन केलं तर ती एका हद्दीपर्यंत मदत करते. यो बुद्धे परत असतो सहा, त्याच्या पलीकडे ती बुद्धी जाऊ शकत नाही. पण त्यानंतर बुद्धौ शरणमन्विच्छ, बुद्धीने जर शरण गेलं तर परमार्थ एन्जॉय करता येतो. बुद्धीने पहिल्यांदा जाणून घ्यायचं आणि ते जाणण्याच्या पलीकडे आहे हे बुद्धीने स्वीकारलं की शरणागती आली. त्याला बुद्धौ शरणमन्विच्छ असं म्हणतात. आणि आता इथून परमार्थ एन्जॉय करताय. मार्गरहित पंथाबद्दल थोडस बोललो होतो. थोडस स्पष्ट पंथ सांगतो आणि मग अस्पष्ट पंथ सांगतो आणि मग मार्गरहित पंथ सांगतो. आपण जंगलातून तर कुठे जात असतो झाडाझुडपातून, ते एक छोटीशी पायवाट तयार होऊन जाते आणि ह्या पायवाटीने गेलो की आपण पुढे जाऊन पोहोचतो हे लक्षात येतं. आणि मग खेड्यातले किंवा जवळपासचे सगळे लोक त्या पहाडी भागातून त्या पायवाटीने जात असतात. त्याला पायवाट असं. मार्गरहित पंथाबद्दल बोलतोय, त्याला अनध्वग शब्द आहे. संस्कृत मध्ये शब्द अनध्वग आहे, त्याचा अर्थ मार्गरहित पंथ असा आहे. तर जंगलातून जात असताना सगळ्या जाणारे एका दिशेने बरोबर त्या ठिकाणी गेले तर ती पायवाट तयार होऊन जाते आपोआप. आणि कळतं की आधी या पायवाटेने लोक गेलेत, आपल्याला त्या पायवाटेने जायचंय, म्हणजे मार्ग कळला. रस्ता तर कळतोच, गुगल मॅप वरून कळतोच, हा वेगळा भाग. आता ही पायवाटेचा विषय आला. पुढे पाण्यावरून जर नाव न्यायची असेल तर ती नाव पाण्याला थोडस दूर सारते आणि समोर जाते. त्याच्यामुळे तेवढ्या पुरता ती वाट झाल्यासारखी वाटते. पण मागून येणारी जी नाव असते त्यावेळेला ते पाणी पुन्हा स्थिर झालेलं असतं. कोणत्या दिशेने ती नाव गेली हे पाण्यावरून समजत नाही. आता मार्ग आहे पण तो दिसत नाहीये. मार्गरहित पंथ. पाण्यावरून नाव गेली, काही वेळ पाणी असं दूर झाल्यासारखं होतं. पण थोड्या वेळाने येणारा दुसरा नाविक जर असेल तर त्याला ती नाव इथून गेली बा, हे पाणी दूर झालं असं काही कळत नाही. तर तिसरा, पक्षी जेव्हा आकाशात उडतो तेव्हा तो एका दिशेने उडतो, वळतो, सगळं करतो. पण मागून काही वेळाने 5 मिनिटांनी दुसरा पक्षी आला तर हा कोणी करून वळला आणि कुठे गेला हे दिसत नाही. मार्गरहित मार्ग आहे पण मागच्याला तो दिसत नाही, ज्याचा त्याला कळतो. आणि अशा पद्धतीने जे चालतात तो पंथ. म्हणून परंपरा आणि संप्रदाय परमार्थात फार महत्वाचे आहेत. श्री गुरु परंपरेने युक्त असावे, संप्रदायाने बांधलेले असावे. म्हणून आनंदाच्या अभिव्यक्ती या फक्त निर्माण होतात मार्गरहित पंथावर. आणि मग फक्त आनंद आनंद आणि आनंद राहतो. पराशांतीच्या अनुभवात सुखरूपता असते, सुख नसतं. म्हणून शांतीचा आनंद असतो जो त्याच्या त्याला कळतो, तो आतमध्ये मावत नाही. आहा हा 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 हु हु हा हा, एकदम षटकार मारला की सगळ्यांच्या तोंडून आवाज हा हा हा. का बरं? तुमची भाषा वेगळी, यांची भाषा वेगळी, त्यांची भाषा वेगळी, सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाषा असताना स्टेडियम मध्ये सगळेजण हा 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 का म्हणतात? दुसरा आनंदाला अभिव्यक्ती करण्यासाठी शब्द नाही. आणि हा 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 सुद्धा शब्द नाही, सहज आलेला ध्वनी आहे.
म्हणून मननात रायते इति मुनी. हा मार्गरहित पंथ जो आहे हा मुनींकडनं शिकायचा आहे. मननात रायते, याला मनन असं म्हणतात. जो मनन करतो त्याला मुनी असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे ऋषी मुनी शब्द आहे. ऋष्यते अनेन इति ऋषी, जे स्वरूपाला बघतात. अनेकांमध्ये स्वरूपाला बघतात. ही आत्मा आहे हे कळल्यानंतर समोरचाही आत्मा आहे, तोही आत्मा आहे, हाही आत्मा आहे, सगळे आत्मा आहे. कुणाबद्दल घृणा नाही, कुणाबद्दल जवळीक नाही. म्हणून ऋषी मुनी स्वतः मनन करतो आणि मनन केल्यानंतर हृष्यते, अत्यंत समाधानाने, सर्वेस्मिन्नपि पश्चात्मानम. मंदाताईंचा परिचय करून देताना एकदा मी असा परिचय करून दिला होता की वासुदेव हा सर्वमिती, सा मंदाताई सुदुर्लभ. ताई हसल्या. ऋष्यते इति अनेन इति ऋषी. म्हणून आपल्याकडे संतत्व म्हणतात, जीवत्वाचा अंत करतात ते संत. म्हणून संत स्वतःला संत नाही म्हणून घेत. आपलं मनोराज्य आपल्याला संत म्हणायला लावतं की मी संत झालो तर काय मजा येईल, काय लोक आपला मानपान करतील, दावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. संत झाल्यानंतर होणाऱ्या मानपानाच्या आतमध्ये गुदगुल्या होत नसतात. झाल्या तर संत नसतो. आणि आम्हाला तर मनोराज्यामध्ये वाटतं की वा वा, आम्ही जर संत झालो तर, राजे झालो तर. संत महाराजे असतात. राजांना राज्य वाढवण्याची अभिलाषा असते. संतांना काहीच मिळवायचं नसतं म्हणून ते महाराजे असतात, म्हणून महाराज म्हणतात. अभिलाषा रहित असतात. पण जोपर्यंत अभिलाषा आहे तोपर्यंत ते चक्रव्यूह सुटत नाही. म्हणून अच्या मागे, ऊच्या मागे आणि मच्या मागे व्यक्तिगत लागू नका. संपूर्णतः ओंकार एक करा. खूप जण आपल्या मनाने परमार्थात प्रवेश करतात आणि मग परमार्थातून ते बाहेर येत नाही. त्यांचा परमार्थ त्यांच्या मनाने चालत असतो. तेही एक चक्रव्यूह तयार होते. म्हणून सद्गुरूंची गरज असते. ज्या क्षेत्रात प्रवेश करतो त्या क्षेत्रातून बाहेर येण्यात विलक्षण आनंद असतो, हे विसरू नका. नोकरीची प्रवृत्ती उत्तम आहे, पण नोकरीची निवृत्ती त्यापेक्षा सुंदर आहे. निवृत्त होताना आनंदाने निवृत्त होता आलं पाहिजे. मला जेवढं करता आलं तेवढं मी नीट केलेलं आहे. पण आमचं तसं नसतं. आमचं तसं नसतं. आम्हाला निवृत्ती नको असते. परमार्थ सुद्धा एक दिवस हे साधन करणं, यातून निवृत्त झालो पाहिजे की नाही हो. म्हणून विचार 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 हे साधन आहे. आणि विचार कुठपर्यंत करायचे? अविचार येतात तोपर्यंत त्याला नाहीसं करण्यासाठी विचार करायचे. अविचार येणं थांबल्यानंतर विचाराची पण गरज नाही आहे. तो विचार हा कर्तव्य हा कुठपर्यंत अविचार येते मग कशाला गरज आहे? मग शास्त्राची पण गरज नाही, अभ्यासाची पण गरज नाही. मग
अविज्ञाते परेतत्वे शास्त्रातीतीस्तु निष्फला. जर शास्त्र समजून घेतलं नाही तर परतत्व मिळण्याची सुतराम शक्यता नाही. ते शास्त्रही निरुपयोगी ठरलं, तुमचं जीवनही निरुपयोगी ठरलं. विज्ञाते परेतत्वे, आता ते परतत्व जाणून घेतलंय. शास्त्राधीतीस्तु निष्फला, आता जाणून घेतल्यानंतर शास्त्राची काय गरज आहे? बघ कसं आहे बघा. तुमच्या हातात पावडरचं फूल आहे, काजळ आहे, काय आणखीन चेहऱ्याला लावायच्या काही वस्तू आहेत, पण आरसाच नाही. काय फायदा? त्या नीट पद्धतीने लागल्या जातील का? पुष्कळ चेहऱ्याला लावणार काय काय नाही लागल्या जाणार ना. म्हणून आरशाची गरज आहे त्याची. पण एकदा आरशात पाहून ते सगळं लावलं की मग आरशासमोर उभं राहण्याची गरज काय आहे? तसं शास्त्राभ्यास नाही केला तर परतत्व नाही मिळणार. पण परतत्व मिळाल्यानंतर शास्त्राभ्यास करत राहिले तर शास्त्राभ्यासाचा उपयोग काय? विज्ञाते परतत्वे शास्त्रातीतीस्तु निष्फला. आता जो अभ्यास करून ठेवला होता त्या अभ्यासाची आता गरज नाही आहे. स्वयंपाकच नाही केला तर पोट नाही भरणार. पण पोट भरल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करण्याचा विचार कशाला करत बसाय? भरलं की पोट, भूक लागल्यावर पाहूया. म्हणून अकार उकार मकार कशासाठी आहेत? परमार्थातलं साधन किती जागर राहून करावं लागतं. तर पुन्हा जन्म मरण रूप संसाराला आम्ही येत नाही. संसार कुणाचाही असो अत्यंत त्रासदायक असतो. कितीही चांगल्या पद्धतीने करू तरी त्याचा त्रास असतोच. चांगल्या पद्धतीने आपलं पद आणि आपला अधिकार राबवल्यानंतरही आम्ही तुला गाडून टाकू, आज नाही तर उद्या गाडू, अशा प्रकारचे नारे ऐकायला मिळतात. संसार चांगला आहे का हो? चांगला असू शकतो का? जन्मापासून दुःख आहे, मरणापर्यंत दुःख आहे. जन्म ते मरण दुःख परंपरा संपत नाही. आनंदामध्ये जर यायचं असेल, भयमुक्त जर व्हायचं असेल, तर अभयत्वापर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्यासाठी एकत्व जाणून ओंकाराची उपासना करावं लागेल. त्या एकत्वाच्या पाठीमागचा विचार समजून घ्यावा लागेल. या आगम प्रकरणाचा समारोप शेवटचा मंत्र आणि त्या मंत्राच्या अनुषंगिक असलेल्या 29 पर्यंतच्या कारिका या आपण उद्या बघणार आहोत. आणि उद्या आपलं आगम प्रकरण संपणार आहे. आपण सगळे उद्या भेटूया. पण या सगळ्यांना मी वंदन करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. राम हरी माऊली. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
सरला राम